नमस्कार नर्मदे हर। आज आमचा मुक्काम आहे ग्राम जामदा पिछोडी गायत्री मंदिर रात्री विश्राम कुटिया और भोजन सेवा। आम्ही बडवानापासून इथे आलेलो आहोत। थोडी तब्येत बरी नसल्यामुळे आम्ही थोडा आराम केला आणि फक्त आज 8 किलोमीटर कंप्लीट केलं। इथून पुढे आम्हाला शूलपाणी जंगल चालू होणार आहे। तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहू शकता, डोंगर वगैरे ते आहेतच। आम्ही आता गायत्री मंदिर सर्व हा परिसर आहे, तुम्ही पाहू शकता आजूबाजूला सर्व। आत्तापर्यंत आमचा प्रवास 150 किलोमीटर पर्यंत झालेला आहे। रोज डेली चाललं की आपल्याला नर्मदा मैयाची पूजा आरती ही करावीच लागते। म्हणजे मी तुम्हाला दाखवते, हे पाहू शकता तुम्ही। हा आमचा झोपायचा हॉल आहे। देवीची अशी पूजा करावी लागते। हे फार सगळे पूजा करतायत। हे पहा, ही कंपल्सरी सकाळी आंघोळ झाल्यावरती आणि रात्री जिथे आपला मुक्काम असेल तिथं गेले की हातपाय धुवायचे। ते त्रिशूळ देवीला नर्मदा मैयाला आंघोळ घालायची आणि आरती करायची। झुमकत 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 झननन झननन झननन। इकडे पाहे बाबा पण करतायत। नर्मदे हर बोलो, जोर से बोलो। हां, तुम्ही पाहिलं असेल तर आमचा झोपायचा हॉल आहे। आज काही जास्त जण नाही, बाकीचे पुढे गेले आहेत। आणि सर्व आश्रम हे रोडवरच असतात, रोडच्या कडेलाच असतात। आता आमचा शूलपाणी जंगल चालू होणार आहे। बडवानी जिल्ह्यातून आम्ही निघलेलो आहोत। पुढे जाऊन अजून आम्हाला पहाडी वगैरे इलाका चालू होणार आहे। आजूबाजूला आत्ताच लांबून तुम्हाला डोंगर दिसत असतील। हा आमचा आज राहायचं ठिकाण आहे। तुम्हाला सांगितलंच आहे मी ॲड्रेस आजचा की काय आहे। आज आम्ही आहोत पिछोडीमध्ये, ग्राम जामदा पिछोडी गायत्री मंदिर इथे आहोत। हे पहा तुम्ही, हे एंट्री गेट आहे, ही कमान। चला आतमध्ये जाऊया। परिसर खूप स्वच्छ ठेवतात, खूप छान। म्हणजे आमचा कालचा मुक्काम इथे होता, आपल्या बडवानीमध्ये, राजघाट रोड, सिद्धेश्वर मंदिर रात्री विश्राम कुटिया आणि भोजन सेवा। सिद्धेश्वर मंदिर जेवण खूप छान होतं, खूप छान सेवा। चहा नाश्ता असो, जेवणापासून कुठल्याही गोष्टीची कमी नाही। तुम्ही हे पाहू शकता आजूबाजूचा एरिया। खूप निवांत, खूप छान वाटतं। अजून पण इकडे काम चालू आहे। तिथे गायत्री मंदिर आहे। मंदिर पण दाखवते तुम्हाला। हाँ बता रही हूँ सबको आश्रम के बारे में। नर्मदे हर, आप देखते हो क्या आश्रम को? बोलो फिर आप थोड़ा बात करो इसमें देख के। हाँ बोलो बोलो, देखो मैं पकड़ती हूँ। कहाँ के हो? हम तो महाराष्ट्र के। महाराष्ट्र के, बराबर। हाँ। आप बताओ आश्रम के बारे में। अच्छा, कब चालू किया? कब चालू किया दादा? ये कोई 7 साल हो गए। 7 साल हुआ है इसको। ये गायत्री मंदिर का है। गायत्री मंदिर के बंसाराम भाई ने जमीन दान दी हुई है। हाँ। उसमें ये मंदिर की पूजा पाठ चलाते और ये सेवा भाव परिक्रमावासियों के। ये मनसाराम भाई ने 3.5 एकड़ जमीन ट्रस्ट में ले ली है। हाँ। मंदिर के लिए और मंदिर के लिए। सेवा जो नर्मदा परिक्रमा करते हैं, नर्मदा परिक्रमा वालों के लिए। हाँ। भोजन व्यवस्था दोनों टाइम। हाँ ऐसा। वही तो, इससे अच्छा क्या पुण्य और बढ़िया। अच्छा है कि नहीं? बोलो नर्मदे हर। बोलो बेटा नर्मदे हर। नर्मदे हर बोलो। क्यों मैम? ये क्या आप? नहीं, मैं यूट्यूब पे वीडियो डालती हूँ। अच्छा, बराबर। हाँ तो सबको जानकारी। मैं रमेश पाटीदार हूँ, इधर। मैं रमेश पाटीदार, ग्राम खरांजा, तहसील कुक्षी, जिला धार का हूँ। मैं भी परिक्रमावासी की सेवा में आता जाता रहता हूँ। आश्रम में देखना करना, कुछ बने वो मदद करना, मैं ऐसा। अरे वाह, अच्छा है ना।
मैं क्या करती हूँ, सबको जानकारी देती हूँ हर आश्रम के बारे में। मतलब कोई वीडियो देखेगा तो उनको पता चलता है किधर क्या है क्या नहीं। बहुत थैंक यू। हाँ, तो मैं वहाँ से स्टार्ट की, बाहर से गेट से। हाँ, फिर आपके नंबर देना। हाँ देती हूँ मैं, ये होने के बाद। हाँ, यहाँ पे हाँ ये गायत्री मंदिर है, यहाँ पे पूजा चल रही है। इथे पहा पूजा चालू आहे, गायत्री मंदिर आहे। गायत्री मंदिर, इथे पूजा चालू आहे, तर ताई त्या पूजा करतायत। खूप छान इथे ना, म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व पूजा सकाळी, म्हणजे मी खूप प्राऊड फील करते। यांचे खूप असे गुण आणि मुलांचे संस्कार घेण्यासारखे आहेत। पहाटे 4-4:30ला उठतात, नर्मदा मैयाला आंघोळ करायला जातात, नर्मदा मैयामध्ये आंघोळ करून पूजा करतात, मंदिरात जाऊन घरची पूजा सर्व काम आवरून 7-7:30ला सर्व रानातल्या कामाला जायला तयार। इकडे काहीच तुम्हाला इकडे आजारीच पडत नसतील लोक। इकडे दवाखाना लवकर दिसला नाही आम्हाला, इकडे आम्हाला दुकान दिसली नाही, खाण्यापिण्याची जास्त हॉटेल नाही, काही नाही। क्वचित एखादं छोटंसं त्यांचं गोळ्या बिस्किटाचं याचं दुकान, त्याच्या पुढे काही नाही। एवढं पद्धतशीर आहे ना सगळं। सर्व रात्री पण रांगोळी वगैरे, देवाची पूजा। आणि इकडे तुम्हाला मी आधी पण सांगितलं, इकडे हाय हॅलो कोणीच बोलत नाही, सर्वजण नर्मदे हर, जय सियाराम, माता रानी, नर्मदा मैया ह्याच नावाने बोलतात। तुम्ही परिसर पाहू शकता, सर्व आजूबाजूचा पूर्ण क्लीन। म्हणजे एवढं फ्रेश वाटतं ना, आपण दिवसभर एवढं चालून पण थकल्यासारखं असं काही वाटत नाही। म्हणजे तुम्हाला इथून पुढे पण दाखवते। तर आम्हाला आता इथून पुढे शूल पाणी जंगल चालू होणार आहे पहाडी। तिकडे तर रेंज प्रॉब्लेम असेलच, आत्ता पण आम्हाला रेंज प्रॉब्लेम आहेच। म्हटलं चला, तब्येत पण बरी नाही आहे थोडीफार। आता आपल्याला वातावरणाची सवय नसते इकडच्या पाण्याची वगैरे, पण खरंच सांगते, एकदा का होईना नर्मदा परिक्रमेला यावं। खूप चेंजेस होतात स्वतःमध्ये, विचारांमध्ये। आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी खूप चांगली आहे ही परिक्रमा। म्हणजे आपण सांगायला, इकडे राम भक्त, महादेव भक्त, नर्मदा मैया खूप, म्हणजे खूप प्रत्येकाच्या घरावरती सियाराम, राम सियाराम,